इकडे जलियांवाला बाग वगैरे बोलतात, तर चायनामधलं ते कोण बोललं नाही अजून का चायनामध्ये अमानुष मारहाण आणि त्याची खबर जगातल्या एका पक्षात, तो कम्युनिस्ट देश आहे, तिकडे सत्ता एकाच माणसाच्या हातात आहे. पण आपण तर लोकशाहीत आहोत, तर त्याची पुनरावृत्ती अमानुष मारहाणीत झालाय. जी बीजिंगच्या चौकामधली मारहाण झालेली त्या प्रकारची, आणि हे सगळं मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे इतर प्रश्नावरचे लक्ष उडवणं म्हणून नवीन प्रश्न निर्माण करणं. म्हणजे तुम्ही महागाईवर बोलू नका, अन्नधान्यावर बोलू नका, डिझेल पेट्रोलवर बोलू नका, टीईटी मध्ये असेल किंवा ह्याच्यामध्ये झालेल्या घोटाळ्यावर बोलू नका, आता मारहाणीवर बोला. मला एक कळत नाही, अर्थात तुम्हाला माहित नसेल तर एक सांगतो, एक खडसे साहेब सोडलं तर आजपर्यंत बीजेपीने कोणाचा राजीनामा घेतला नाही. कितीही प्रचंड करप्शनचे आरोप असले तरी खडसे साहेबांना तुम्हाला परत करतोय, पण एक नको असलेला व्यक्ती काढायचा म्हणून प्रचंड बदनाम करून काढलं. पुढे निष्पन्न काय झालं नाही. बाकी इतर वेळी कोणत्याही मुख्यमंत्र्यावर असेल, काँग्रेस नैतिकता धरून चालते का 2 फ्लॅट आदर्शाचे तर मुख्यमंत्र्याचा राजीनामा होतो. हे काँग्रेसची नैतिकता आहे. बाकी इकडे नैतिकतेचा विषयच नाही. आमचे सगळे सामील होतील, आमच्याशी कोण बोललं नाही तरी सुद्धा प्रश्न आहे, सामील होतील. आता या ठिकाणी भाजप सुद्धा आंदोलन करणार आहे. नालासोपाऱ्यामध्ये भाजप पण आंदोलन करणार आहे. चांगलं आहे, काय वाईट आहे का? चांगलं आहे. मिया गिरे तो गिरे. काल विरोधी पक्षनेते राहुल गांधी आंदोलन करत असताना अतिशय चुकीच्या पद्धतीने त्यांना फरफटलं. मी तेच बोललो अगोदर, अतिशय चुकीच्या पद्धतीने फरफटत नेलं. म्हणजे एका पंतप्रधानाच्या फॅमिलीतलं वारस, एका पक्षाचे प्रमुख, विरोधी पक्षनेता, संसदेतले, आणि त्यांना ही वागणूक. तुम्हाला काय वाटतं, आपण आता हुकुमशाहीकडे चाललोय का? 1001% वाटतो, पण लोक जागृत लोक आहेत, चालून घेणार नाही. कुणाचा प्रयत्न असेल जायचा हुकुमशाहीकडे, पण आपली लोक. दिल्लीला ही जी ठिणगी पेटलेली आहे ही वणवा घेईल काय? साधी गोष्ट, वणवा घेईल या भीतीपोटीच महाराष्ट्रामध्ये जमावबंदी लावलाय. महाराष्ट्रामध्ये जमावबंदी लावाय, 5च्या वरती लोकांनी जमायचं नाही. काय माहित नाही, पोलीस वगैरे आल्यानंतर तुम्ही पण 50 जण आहेत, तुम्हाला पण टाकतील मध्ये. 5च्या वरती महाराष्ट्रात का? अरे द्या ना लोकांना आंदोलन करण्याचा अधिकार, करतील आंदोलन. त्यावर काय मोदींनी काहीच बोललेलं नाही आतापर्यंत. काय वाटतं तुम्हाला? कधी बोलतात? धर्मेंद्र राजीनामा घेतला पाहिजे? घेणार नाही. घेतला तर कधीच घेतला नाही. लाल बहादूर शास्त्री सारख्यांनी नुसता रेल्वे ऍक्सिडेंट झाला, काय ते मोटरमन होते का? मंत्री होते ते, काय मोटरमन होते का? पण नैतिक जबाबदारी घेऊन रेल मंत्री पदाचा एक ऍक्सिडेंट, त्या ऍक्सिडेंटवर राजीनामा दिला. इकडे देश पेटलाय आणि तुम्ही ठिम्म आहेत. तुम्ही संसदेतून निघताना काहीतरी चगळतायत, हसतायत. चला देशाचं मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुरू आहे. विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आणखी मुद्द्यावरती ठाम बसलेले आहेत. त्या मुद्द्यापासून हलायला तयार नाहीये. एकत्रित तुम्हाला काय वाटतं की आता ह्याच्या पुढचं काय असू शकतं? पुढचं काय नाही. विद्यार्थी, हे बघा, सोनम वांगचू यांनी उपोषण चालू केलं शांतीपूर्ण. ते कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत का?
अभिजित टिपके यांनी आंदोलन चालू केलं. ते कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत का? त्यांचं त्या विद्यार्थी जे जमलेले सर्व जातीचे, धर्माचे, प्रांताचे शांतपणे बसलेले, शांतपणे मोर्चा नेत होते. आणि त्यांचं म्हणणं काय होतं? तर आम्हाला संसदेतल्या खासदारांशी चर्चा करायची आहे. अच्छा, संसदेत काही सगळी लोक जाणार नव्हती. मोर्चा अडवल्यावर एक 5 जण डेलीगेशन जाते. एक आरोप लग रहा था कि वहां पर एंटी नेशनल लोग हैं, तमाम तरह के इस तरह के जो अब चल रहा है एक ही आतंकवादी म्हणून सुद्धा घोषित केलं जाते. बाहेरून शक्ती कुठेतरी याच्या पाठीमागे काम करते असं. तुम्हाला मी एक क्लिप देतो. अशोक वानखेडे म्हणून जे प्रसिद्ध पत्रकार आहेत, त्यांनी आणि चतुर्वेदी का कोण नाव लक्षात नाही मला, त्यांनी केलेले जगभरातली मीडिया आपलं कशा प्रकारे हसू उडवते. जगभरातली म्हणजे जर्मनी असेल, फ्रान्स असेल, इंग्लंड असेल, अमेरिका असेल, जगभरातल्या पत्रकारांनी आपल्याला जे तुम्ही तिकडे मुलींवर म्हणजे नातीच्या पोरीच्या वयाच्या मुली त्यांना निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला जग निर्वस्त्र करते, आपल्याला जग निर्वस्त्र करते. अपा एक ये भी कहा जा रहा है कि जो 15 बच्चों ने सुसाइड किया था उन बच्चों की बात अब कोई नहीं कर रहा है और जंतर मंतर पे अब कहीं ना कहीं जो ये इस्तीफे की मांग थी धर्मेंद्र प्रधान की, तो उसको एक राजनीतिक रूप दिया जा रहा है और कहीं ना कहीं मुद्दे से उसको भटकाने की कोशिश की जा रही है. कौन सी पार्टी राजनीतिक मुद्दा बनाती है वो तो बोलो. मैंने पहले बोला सोनम वांगचुक किसी पार्टी से है क्या? अभिजीत टिपके किसी पार्टी से है क्या? उनको सपोर्ट किया किसी ने? कांग्रेस ने किया, कम्युनिस्टों ने किया, सपा ने किया, जनता ने किया, तो राजनीतिक हो गया. अरे आप उनकी बात मान लो ना, उनसे चर्चा करो. कमाल है. मतलब आपके खिलाफ बोला वो देशद्रोही. बाकी राम मंदिर का क्या है? राम मंदिर के कौन चोर है? उधर तो बैठे नहीं ना कोई कांग्रेसी, उधर सपा वाले तो नहीं है ना. अरे जिस आस्था से राम मंदिर बनाने में ईट ज्वाइन की थी, आपको मालूम नहीं होगा, तो ईट जमा की थी. लोगों ने आस्था से ईंटें दी, पैसे दिए, इतना बड़ा मंदिर बनाया. श्रद्धा स्थान है, सभी धर्म के अपने अपने श्रद्धा स्थान है, उस पर श्रद्धा रखनी मांगती है. चोरी तो मत करो. वहां पे जो परिस्थिति बनी अपा, जनजी बोल रही है पुलिस मार रही है, पुलिस बोल रही है जनजी मार रही है, जनजी बोल रही है, मीडिया बोल रही है जनजी मार रही है, सब एक दूसरे को मार रहे हैं. ये क्या परिस्थिति है? मैंने वही बोला ना आपको कि मैं वो क्लिप भेजता हूं. जो बाहर के पत्रकारों ने टेपिंग किया, बुरा मत मानो, आप भी पत्रकार है, लेकिन अपने पत्रकारों ने कुछ दिखाया ही नहीं. आज मीडिया नहीं चल रहा है, सोशल मीडिया चल रहा है. ध्यान में लो. अभी ये लोगों की भी ध्यान में आ गया है कि मीडिया सभी नहीं होगी, लेकिन दबी हुई है. मला काय अपा, वाटतं, याच्यामध्ये या- अरे रवीश कुमार बोलो, अशोक वानखेड़े बोलो, और जो भी थे, किधर दिख रहे? वो कौन सा यूट्यूब चैनल आप ये कर रहे हो. कितना आएगा मुझे नहीं मालूम. अपा, या ठिकाणी या एवढ्या गंभीर ठिकाणी परिस्थिती जी असताना आहे, हे न्यायालय नेपाळ कुठे आणि आपला बांगलादेश मत मांडत नाही, काय बाहेर सांगू? येऊ शकते का? एकेकानी न्यायालयाबद्दल न्यायालय कुठे हे करताना दिसत नाही. संजय राऊत साहेब जे शिवसेनेचे खासदार आहेत, त्यांनी परवा काय बोलायचे ते बोललं. आपण सगळ्यांनी बोलायचं. न्यायालयावर आमचा भरोसा आहे. जर सत्ताधारी ऐकत नसतील तर अशा वेळी न्यायालयाने काहीतरी करायला पाहिजे, काय म्हणणं आहे आपलं? करायला पाहिजे, पण 5-5 वर्ष अजून निर्णयच येत नाही ना. अपा, ही मुलगी जी आताची ठिणगी आहे ही नेपाळ आणि बांगलादेश सारख्या आंदोलनामध्ये रूपांतरित होऊ शकते. होऊ शकते लो.
एक मिनिट, नेपाळ आणि बांगलादेश सारखी करण्याच्या अगोदर आपले सुज्ञ नागरिक आहेत, ते विचार करतील. पण तुम्ही जर त्यांचा अंत बघितला तर माणसं कोणत्याही लेवलला जातील. सर्वच राजकारणी सध्या दिल्लीमध्ये गेलेले आहेत, सर्वच नेते समर्थन करण्यासाठी गेलेले आहेत. आपण सुद्धा त्या तिथं जाणार आहेत का, किंवा त्यांना कशा पद्धतीने? नाही, मी एवढा मोठा राजकारणी नाही. मी एवढा मोठा राजकारणी नाही का दिल्लीत माझे तुमचं समर्थन कसं असणार? समर्थन 100%. आज आमचे वसईला पण जातील ना लोक. सगळ्यांनी दिल्लीला जायची काय गरज आहे? मोठमोठे नेते गेले. हे बघा, हे सगळं प्रतिकात्मक असते. ठाकरे साहेब गेले, काँग्रेसवाले गेले, अमुक पक्षाचे गेले, तर झालं सगळे पक्ष. सोनम वांगचुक यांच्याशी कधी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आपण? ते मोठी लोक आहेत हो. सोनम वांगचूक इतकं शिक्षणामध्ये काम केलंय. आमिर खानचं 3 इडियट तुम्ही बघितलं असेल, त्याच्यावर त्यांचं कॅरेक्टर दाखवलं गेलं का कशा प्रकारे ते शिक्षणामध्ये काम करतात, समाजसेवेचं काम करतात. आता त्याला पण बोलतात की चायनाचा दलाल आहे वगैरे वगैरे. अहो, आता मी काय बोलला, जो विरोधात बोलला तो पाकिस्तानी हे असेल, चायनाचा असेल, बांगलादेशचा असेल, आता उद्याला श्रीलंकेचं पण आपलं हे बघा ना, इराण आपला मित्र, पारंपरिक मित्र. अजून काय माहितीये का, होमर्जूनवर चाललेले हल्ले, होमर्जूनवर चाललेले हल्ले. अरे थांबा ना जरा, तुमचेच प्रश्न महत्वाचे आहेत का? दुसरे मूर्ख आहेत का? होमर्जूनचे प्रश्न तो इतका गहन होत चाललाय का आपल्या माणसं मरतायत, बोटी बुडतायत. ते उद्याला 500 रुपये 700 रुपये पाकिस्तानमध्ये होत ना, आहे बोललात ना पेट्रोलचा भाव, तो उद्याला भारतात झाला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. आणि त्याच्यावरच लक्ष जाऊ नये म्हणून हे सगळं चाललंय. याच्यामध्ये एक मुलगी जी आहे ती गंभीर आहे, जखमी झाली. अहो, निर्वस्त्र करून अशा प्रकार त्या आपल्या मुली नातीच्या वयाच्या, मुलीच्या वयाच्या, नातीच्या वयाच्या मुलं सगळेच. अरे त्या मुलांचं ऐकून घ्या ना तुम्ही, ऐकून घ्या. वाजपेयी सारखं सरकार असतं तर त्यांनी हे घडून दिलं असतं का? किसान आंदोलन हुआ, शाहीन बाग आंदोलन हुआ. अरे किसान आंदोलन कितने साल बैठे थे? विद्यार्थियों का आंदोलन हुआ, क्या लगता है एक मिनट. किसान आंदोलन अभी वापस चालू है. किसान आंदोलन कितने साल बैठे थे उधर? ध्यान भी दिया क्या? ध्यान भी दिया क्या? अरे वही किसानों का भाव, मतलब उनके खेत मालों के भावों को डाइवर्ट करना है. तो एक नया ये करो और पीछे के सब्जेक्ट बाजू में रखो. विद्यार्थियों का आंदोलन है, आपको लगता है कि इस बार जो है देश में बदलाव आएगा? आना ही मांगता है. मैंने क्या बोला, मीडिया भले न दिखाए, सोशल मीडिया दिखा रहा है. आपका एक आरोप ये भी लग रहा है कि वो कहीं ना कहीं एक प्लानेट, सोनम वांगचुक जी जो है वो किसी न किसी आम आदमी पार्टी, इनडायरेक्टली आम आदमी द्वारा प्लांटेड है और वो वहां पे बैठे हैं. और आम आदमी कौन सी बड़ी पार्टी है? एक दिल्ली में उनका राज था, बाकी के कुछ जगहों पे है. बाकी उतना बड़ा वो करके, मतलब आम आदमी पार्टी, मुझे नहीं लगता. नसीब आम आदमी का नाम लिया, कांग्रेस का नाम नहीं लिया, कम्युनिस्टों का नाम नहीं लिया. कहना ये कि जितनी एंटी नेशनल पार्टियां हैं सब उनको सपोर्ट कर रही एंटी नेशनल? हैं. अच्छा, बीजेपी छोड़ के सब एंटी नेशनल? बीजेपी छोड़ के सब एंटी नेशनल? कमाल है. आपका क्या लगता है ये धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा देना बीजेपी के लिए इतना कठिन क्यों लग रहा है? पार्टी के अंदर क्या इस तरीके की मजबूरी है? एक है, हम कोई गलती कर ही नहीं सकते, ये दिखाने का है लोगों को. ये अहंकार है कहीं? 1001%. दुनिया की सबसे बड़ी लोकशाही है. इसमें तो हर आदमी का, आम आदमी का, आम पार्टी का नहीं बोल रहा हूं, आम आदमी का कहना सुनना पड़ेगा. और सुनना मांगता है. लोकशाही अगर जिंदा रखनी है तो. अपा आरएसएस के बच्चे लोग भी मुंह छुपा के वो आंदोलन में जा रहे और सपोर्ट कर रहे,
बीजेपी के बड़े बड़े लीडर मेरे ख्याल से आरएसएस वालों का ही विरोध है। आरएसएस वालों जो चल रहा है गवर्नमेंट की पॉलिसी उसके बाजू से नहीं है, गलत है, वो गलत बोल रहे हैं। अपा ये भी थ्योरी निकल के आ रही है कि धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा इसलिए मांगा जा रहा है क्योंकि जो सिलेबस है उसमें बदलाव किए जा रहे हैं, जिसको लेकर धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे के लिए ये सारा प्रोपेगेंडा। अरे सिलेबस में बदल हो तो आपके पास बहुमत है, न्यू एजुकेशन पॉलिसी आपने बनाई है, उसका इम्प्लीमेंटेशन कैसे करने वाले हो, ध्यान में आया क्या? वो एजुकेशन बदलेंगे, ये बदलेंगे, सिलेबस बदलेंगे, इसको कोई मतलब नहीं। वो बदलना है वो बदलते हैं, जो सरकार है वो बदलती है, बराबर है। पापा आपने कहा कि मेन स्ट्रीम मीडिया नहीं दिखा रही है, सोशल मीडिया पर सब कुछ चल रहा है, पर कई बड़े लोग ट्वीट करके ऐसे करते हैं कि सोशल मीडिया खंगालने का या देखने का हमारे पास टाइम भी नहीं है, तो ऐसे लोगों के लिए आप क्या कहेंगे जो ऐसे समर्थन नहीं? नहीं, आज की तारीख में मीडिया के बजाय लोग सोशल मीडिया पसंद करते हैं। आप देखो ट्रेन में कान में लगाया है माइक और चालू है कुछ ना कुछ, वो कोई फिल्म नहीं देखते, सोशल मीडिया देखते हैं। उसमें अच्छी भी न्यूज होती है, बुरी भी होती है। तो पूरा प्रजा जो है ना वही अभी कंटाल गई है ये रोज के चेहरे देख के। भाजपा कहती है कि सीजेपी का टैग लेके बस उन्हें बदनाम करने की कोशिश की जा रही है इन सारे मुद्दों पर। क्या भाजपा कहती है कि सीजेपी का, कॉकरोच जनता पार्टी का टैग लेकर जो जेनजिस विरोध कर रहे हैं वो बस उन्हें बदनाम करने की कोशिश कर रहे हैं, बच्चों के भविष्य से कोई कमाल मतलब है, कमाल है। तो आप बोलो ना कि पेपर टूटा तो क्या हुआ, खाली करोड़ों का ही घोटाला हुआ, ऐसा बोल दो ना लोगों को। सर उनका कहना है कि कांग्रेस के शासनकाल में भी कई 18 बार तकरीबन पेपर लीक हुए हैं, तब बवाल क्यों? अरे शासनकाल में 18 बार बवाल हुआ तो पेपर फूटे, तो कांग्रेस ने चेंज किया होगा, कांग्रेस ने लाठीचार्ज नहीं की। अच्छा, मैं ये तो बोलता हूं ना कि एक बार दो बार गलती से हो जाए तो गलती पकड़ते हैं, ये बार बार देखो, 1000 बार देखो, ये देखने की चीज है, वैसा चल रहा है ये तो। जानकी पाटिल जी भी आज पहुंच गए मोर्चे में दिल्ली, जानकी पाटिल जी भी पहुंच गए वहां पे मोर्चे में दिल्ली। हाँ, तो क्या लगता है क्या असर होगा महाराष्ट्र? नहीं, सबने सभी लोगों, जिनको थोड़ी भी लोगों के बारे में अच्छी भावना है उन सभी का बघू ना, आता सगळं चालू आहे, कोण किती हे करतो। आज संसद हे केली आणि ते एक दुसरं भावते, चर्चा नाही करायची, गोंधळ घाला, संसद बरखास्त, म्हणजे उद्यापर्यंत स्थगित, गोंधळ घाला, उद्यापासून स्थगित, सगळी बिलं त्या गोंधळात पास करायची आणि चर्चा होऊन द्यायची नाही। काही बीजेपीचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांची मुलं सुद्धा यामध्ये आहेत आणि ते स्वतः सोशल मीडियावर पण सांगितलेलं आहे। काय करतील ना त्याचा भरोसा नाही, 4 वर्ष मुमकिन आहे। 4 वर्षात 65 वेळा पेपर लीक, 4 वर्ष आज वसईमध्ये सर्वपक्षीय निषेध सभा आहे, तुम्ही सभा घेऊन होणार बोललो ना। जिनको रक्षक माना जाता है, पुलिस को जिनको रक्षक माना जाता है, उन्होंने कल भक्षक वाली हरकतें की है और इस तरीके की जो हरकतें वहां पर हुई है, ऐसे पुलिस वालों के लिए क्या कहेंगे? वो किसी के हुक्म के ताबेदार है, पुलिस वाले किसी के हुक्म पे किया, उनको भी ध्यान में आता होगा कि ये जिस बच्ची पे हम हाथ उठा रहे हैं उसके एज की बच्ची मेरे घर में है, उतना बच्चा मेरे घर में है, लेकिन क्या करते हैं? इस पूरे विषय पर आपका पॉइंट ऑफ व्यू क्या है? आखिर में क्या होना चाहिए, क्या चाहेंगे आप? होना तो चाहिए, रिजाइन भी होना चाहिए, एक का नहीं 10 जन का होना चाहिए, और कोई ऐसी स्वतंत्र यंत्रणा करो कि जिससे आगे के एग्जाम हो, बाद में लोगों के जो जीवनावश्यक प्रश्न है, जैसे कि महंगाई हो, सभी चीजों की, खेडूतों के प्रश्न हो, विद्यार्थियों का तो हुआ ही, महिलाओं के प्रश्न, उस पे बोलो ना। अपने यहां चर्चा होनी चाहिए
सोशल सब्जेक्ट पे, और सबसे बड़ी दुनिया की डेमोक्रेसी, दुनिया में सबसे बड़ी डेमोक्रेसी अपनी है, और हम अगर ऐसे डिक्टेटर बन के रहने वाले लगे तो बात ही खत्म। कई नेताओं का